नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत बीएमएस ची फर्स्ट राऊंडची चॉईस फिलिंग केव्हा सुरुवात होणार आहे। कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे बीएमएसच्या चॉईस फिलिंगची। कारण पाहिलं असता सध्या म्हणजे आजची जे डेट आहे 29 या 29 ला ऑलमोस्ट एमबीबीएस आणि बीडीएस चा फर्स्ट राऊंड या ठिकाणी संपला आहे। आता त्याची अलॉटमेंट लागेल, त्यानंतरची या ठिकाणी जॉईनिंग स्टेटस जे काय असेल हे प्रोसेस चालत राहील। पण विद्यार्थी या ठिकाणी पाहायला असता बीएमएस ची वाट पाहत आहेत की एक्झॅक्टली बीएमएस होणार तरी कधी चालू होणार। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक बीएमएस ची टेंटेटिव्ह डेट या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे की जेणेकरून विद्यार्थी आणि पालकांना लक्षात येईल की आपली बीएमएस प्रोसेस केव्हा चालू होणार। पाहिलं असता या ठिकाणी तुम्हाला एक शेड्यूल दिसतंय। या शेड्यूल मध्ये तुम्हाला महत्त्वाची गोष्ट आहे, विद्यार्थ्याचं इथेही कन्फ्युजन झालं आहे की हा शेड्यूल एक्झॅक्टली कोणासाठी आहे, कुठल्या विद्यार्थ्यांना पार्टिसिपेट करायचं आहे याबद्दल मी तुम्हाला अगोदर क्लेरिफिकेशन देईन। महत्त्वाची आणखी एक गोष्ट सांगायची, ज्याही विद्यार्थ्यांना आपली कट ऑफ बुक पाहिजे असेल, कट ऑफ बुक आपण अवेलेबल करून देत आहोत, ते ऑनलाईन माध्यम असेल अथवा आपल्याकडे कुरिअर करून हवी असेल तर दोन्ही वे मध्ये आपण हे कट ऑफ बुक अवेलेबल करून देत आहोत। सोबत ज्याही विद्यार्थ्यांना आपले पेड काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल फॉर बीएमएस बीएचएमएस साठी तर आपले रजिस्ट्रेशन सध्या अवेलेबल आहेत। कारण एमबीबीएस किंवा ऑलमोस्ट सर्व प्रोसेस या ठिकाणी संपल्या आहेत, फक्त शिल्लक आहे आता मेडिकल प्रोसेस। त्यामुळे न्यू रजिस्ट्रेशन अवेलेबल आहेत। ज्यांनाही जॉईन व्हायचं असेल स्क्रीनवरती जे नंबर दिसत आहेत त्या नंबरवरती कॉल करून आपण जॉईन होऊ शकतात। आता महत्त्वाची जी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की सध्या जो शेड्यूल ऑफ EEEC यूजी काउन्सिलिंग हा शेड्यूल विद्यार्थ्यांना दिसत आहे आणि या शेड्यूल मध्ये विद्यार्थी पालक विचारत की आयुष काउन्सिलिंग चालू झाली का। म्हणजे जोही तुम्हाला डेट दिसत आहे या ठिकाणी 28 ऑगस्ट पासून 2 सप्टेंबर पर्यंत हे डेट या ठिकाणी दिसत आहे विद्यार्थ्यांना। तर जोही हा शेड्यूल आहे, हा शेड्यूल सांगायचं झालं हा शेड्यूल आहे सेंट्रल काउन्सिलिंगचा। म्हणजे ज्याही विद्यार्थ्यांना आपल्या महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेज सोबतच भारतातील गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेज या कॉलेजेससाठी अप्लाय करायचं असेल, बीएमएस बीएचएमएस बीयूएमएस बीएसएमएस या कॉलेजसाठी आपल्याला अप्लाय करायचं असेल आणि याच्यामध्ये ज्याही विद्यार्थ्यांना बीएमएस या ठिकाणी इन्स्टिट्यूट लेवल म्हणा अथवा डीम्ड युनिव्हर्सिटी, इन्स्टिट्यूट लेवल म्हणता येणार नाही, डीम्ड युनिव्हर्सिटी जसं की भारती विद्यापीठ आहे, डीवाय पाटील आहे, या कॉलेजला जर आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर या शेड्यूल मध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रोसेस करून घ्यावी लागणार आहे। ठीक आहे, यामध्ये महाराष्ट्राचा काहीही संबंध नाहीये। जेही विद्यार्थ्यांनी 1000 रुपयेहून रजिस्ट्रेशन केलं आहे अथवा 6000 रुपयेहून रजिस्ट्रेशन केलं आहे या विद्यार्थ्यांसाठी जो शेड्यूल असणार हा टेंटेटिव्ह मी तुम्हाला शेड्यूल देणार आहे। हा शेड्यूल मी टेंटेटिव्ह का म्हणत आहे, कारण जसं आपल्या एमसीसी म्हणजे आपल्याला या ठिकाणी एमबीबीएस आणि बीडीएस जसं एमसीसी काउन्सिलिंगचा पहिला राऊंड झाला त्यानंतरच आपल्या स्टेट काउन्सिलिंगचा एमबीबीएस बीडीएसचा पहिला राऊंड झाला। सेम ॲज या ठिकाणी ज्यावेळेस EEECचा पहिला राऊंड संपून जाईल त्यावेळेस आपल्या महाराष्ट्राचा या ठिकाणी पहिला राऊंड या ठिकाणी चालू होऊ शकतो। मग या ठिकाणी लक्षात घ्या या काउन्सिलिंगचा पहिला राऊंडची अलॉटमेंट आहे 12 तारखेला। पहिल्या राऊंडची अलॉटमेंट या ठिकाणी 12 तारखेला होणार आहे। तर मग 12 तारखेला या ठिकाणी 6 तारखेला अलॉटमेंट होणार आहे आणि 6 ते 11 तारखेपर्यंत या ठिकाणी विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूट रिपोर्टिंग करावी लागणार आहे। मग यामध्ये 6 ते 11 तारखेमध्ये ज्यावेळेस विद्यार्थ्यांनी इन्स्टिट्यूट रिपोर्टिंग करायचं मे बी डेट एक्सटेंडेड डेफिनेटली होणार आहे, कारण ऑलरेडी एमसीसी ची एक्सटेंडेड झाल्या त्यामुळे होईलच। मग या अनुषंगाने जेही आपला स्टेट काउन्सिलिंग आहे या स्टेट काउन्सिलिंगचा या ठिकाणी मी एक अंदाज देत आहे तुम्हाला। या स्टेट काउन्सिलिंगचा जर आपण विचार केला असता तर आपली स्टेट काउन्सिलिंग जे सुरुवात होणार आहे हे स्टेट काउन्सिलिंग आपली चालू होईल जवळपास 8 सप्टेंबर पासून। लक्षात घ्या आपली स्टेट काउन्सिलिंगला सुरुवात होईल 8 सप्टेंबरला या ठिकाणी सुरुवात होऊ शकते। 8 सप्टेंबर पासून ते आपल्याला हे काउन्सिलिंग सुरुवात असणारी आपली जवळपास या ठिकाणी 12 तारखेपर्यंत आपली काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रियेला सुरू होईल। कारण 8 तारखेला आपलं या ठिकाणी चॉईस फिलिंग या ठिकाणी 8 सप्टेंबरला आपली चॉईस फिलिंग स्टार्ट होईल आणि चॉईस फिलिंग साठी माझ्या मते जवळपास यावेळेस 4 ते 5 दिवस या ठिकाणी उपलब्ध राहू शकतात। एमबीबीएस साठी आपल्याला 3 दिवसाचा वेळ मिळाला होता, पण बीएमएस साठी मॅक्झिमम कॉलेजची संख्या असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी 4 ते 5 दिवसाचा वेळ या ठिकाणी मिळू शकतो। या ठिकाणी माझ्या अंदाजे जी आपली काउन्सिलिंग चालू होईल 8 ऑगस्टला आपली फर्स्ट राऊंडची या ठिकाणी चॉईस फिलिंग चालू होईल आणि हे चॉईस फिलिंग 12 तारखेपर्यंत या ठिकाणी चालू शकते। ठीक आहे, तर हा एक आपला अंदाजपत्रक आहे। ज्याही वेळेस सीईटी सेलवर ऑफिशियल आल्यानंतर सुद्धा मी या गोष्टीबद्दल तुम्हाला अपडेट देणारच आहे।
दुसरी महत्वाची गोष्ट, जर आपण BMS, BHMS, BUMS चा विचार केला असता तर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कॉलेजची संख्या आहे. लास्ट इयरचा जर आपण विचार केला असता जवळपास 118 कॉलेजेस होते, त्यामध्ये गव्हर्नमेंट काही आणि त्यानंतर सेमी गव्हर्नमेंट काही, असे कॉलेजेस मिळून 118 कॉलेजेस होते. मग ज्यावेळेस विद्यार्थी चॉईस फिलिंग करत असतो, चॉईस फिलिंग करत असताना विद्यार्थ्यांना या ठिकाणी बरंच कन्फ्युजन होतं की एक्झॅक्टली कुठलं कॉलेज चांगलं आहे, कोणत्या कॉलेजचं स्टेटस चांगलं आहे, कुठल्या कॉलेजसाठी हॉस्पिटल कनेक्टिव्हिटी आहे, असे एक नाही बरेच क्वेश्चन या ठिकाणी उपलब्ध होत असतात. तर या अनुषंगाने प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा त्या विद्यार्थ्याच्या रँक अनुसार किंवा त्या कॅटेगरी अनुसार आपल्या स्टुडंट हेल्पलाईन सेंटर मार्फत आपण दरवर्षी लिस्ट सुद्धा देतो की ज्या एक आयडियल प्रेफरन्स लिस्ट असतात, त्या आयडियल प्रेफरन्स लिस्ट अनुसार विद्यार्थी स्वतः सुद्धा त्याची चॉईस फिलिंग करू शकतात. जे विद्यार्थी आपल्याकडे पेड काउन्सिलिंगसाठी आहेत, जसं आपल्या ग्रुपवर सध्याच्या स्थितीला MBBS ची आपण एक आयडियल लिस्ट दिली होती, सेम ॲज तुम्हाला या ठिकाणी BMS, BHMS सोबतच फिजिओथेरपीची सुद्धा आम्ही तुम्हाला एक आयडियल लिस्ट देणार आहोत, जेणेकरून आपल्याला लो मार्क्स असतील तर आपण जर बेटर सिक्वेन्स, बेटर ऑर्डर जर दिला तर आपल्याला लो मार्क्सला सुद्धा खूप चांगले कॉलेजेस या ठिकाणी मिळू शकतात. सोबतच याचा फायदा आणखी एक होईल की तुम्हाला मॅक्झिमम कॉलेज या ठिकाणी या वर्षीचे फी स्ट्रक्चर सुद्धा या ठिकाणी समजून जाणार आहे. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत, खूप महत्वाची माहिती आहे ते सुद्धा नेक्स्ट व्हिडिओमध्ये, की टाइप ऑफ ऍडमिशन प्रोसेस. कारण यामध्ये ऍडमिशन प्रोसेसचा विचार केला, AAA एक वेगळी काउन्सिलिंग आहे, त्यानंतर आपल्याला स्टेट ऑफ महाराष्ट्राची 85% एक काउन्सिलिंग आहे, त्यानंतर आपल्याला 15% एक या ठिकाणी काउन्सिलिंग आहे. असे 3 काउन्सिलिंगचे प्रकार या ठिकाणी आहेत. या तिन्ही काउन्सिलिंग बद्दल मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये इन डिटेल इन्फॉर्मेशन देईल, जेणेकरून तुम्हाला या गोष्टी क्लिअर होतील आणि आपल्याला पुढे कशी तयारी करायची ऍडमिशनची याचं आपल्याला लक्षात येणार आहे. ठीक आहे.